गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में गोंदिया पुलिस मुख्यालय में पालक मंत्री धर्मराव बाबा आतराम द्वारा ध्वजारोहण किया गया। साथ ही गोंदिया जिले के पुलिस विभाग द्वारा झंडे को सलामी दी गई और इस अवसर पर पालक मंत्री ने उपस्थित लोगों को विभिन्न सरकारी योजनाओं और विकास कार्यों के बारे में जानकारी दी। इस कार्यक्रम में उत्कृष्ट कार्य करने वाले कर्मचारी और नागरिकों का सत्कार भी किया गया। जिन पुलिस जवानों ने नक्सल प्रभावित गोंदिया जिले में अच्छा प्रदर्शन किया, उनका विशेष रूप से सत्कार किया गया। साथ ही सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय प्रदर्शन करने वाले, स्वास्थ्य क्षेत्र में काम करने वाले डॉक्टर और मेधावी छात्रों का भी पालक मंत्री धर्मराव बाबा आतराम के हाथों सम्मानित किया गया। इस अवसर पर पालक मंत्री ने उपस्थित लोगों को गणतंत्र दिन की बधाई दी। प्रत्येक नागरिकांकडून अपेक्षित आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच, त्या लाटे आणि सुपर निवडी महिला पोलीस उपनिरीक्षक मोजा जातो। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 सुपर निवडी आणि सुभेदार लोकशाही सुंबरकर शासनाद्वारे यांना प्रशिक्षण देण्यात येणार। आज म्हणजे महत्त्वाचं म्हणजे 74वा आपला गणतंत्र दिवस आहे आज, आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे नरेंद्रजी मोदी यांनी जे कार्य आपल्या देशामध्ये केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। राज्य सरकारने 5,000 कोटीचा तरतूद केलेला आहे। रस्ते विकास भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास करता 5,000 कोटी दिलेला आहे, आणि महिलांचा आर्थिक सुधारणा झाला पाहिजे, महिला सशक्तीकरण झाला पाहिजे, तसा प्रकारचा कार्यक्रम गडचिरोलीपासून प्रथम हा मेळावा गडचिरोलीपासून सुरू झाला। सरकार आपला दारी हा कार्यक्रम गडचिरोलीपासून सुरू झाला, म्हणून आपण पाहतो की शेवटच्या जिल्ह्यातून विकास घडवून मुंबईपर्यंत विकास घडवून आणला पाहिजे, या दृष्टिकोनातून राज्य सरकार काम करत आहे आणि तत्पर आहे की या विकासाच्या मुद्द्यावरच सगळं लोक एकत्रित महायुतीमध्ये आलेले आहोत, आणि त्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये विकास घडल्याशिवाय राहणार नाही। आमच्या